आणि ज्या अर्थी आपण एखाद्या व्यक्तीला जर शब्द दिलेला असेल की आपल्याला नाशिक सेंटरला यायचंय, त्यासाठी काहीही होऊ द्या, आपल्याला वेळेवरती जाणं गरजेचं आहे. त्यांनी 10चा टायमिंग दिला होता, मला आम्ही 9:45 हजर झालो. म्हणजे वेळेच्या अगोदर येणं गरजेचं आहे, कारण कुणीतरी वाट बघतंय आपलं. आणि माझ्या बोलण्यामधून जर माझ्या 10 आईबाबांचा आजार बरा होणार असेल आणि ते आयुष्यभराचे आईबाबा नीट होणार असेल, आयुष्यभराचे ते स्वतःचे काम आयुष्यभर स्वतः करणार असेल, तर त्याच्यासाठी कितीही मेहनत घ्यायला आम्ही तयार आहोत. कारण आपल्या सर्वांना माहित पाहिजे, मी थेरपी इंडस्ट्री जॉईन करायच्या अगोदर माझी स्वतःची आई ही एका थेरपी सेंटर मध्ये जात होती थेरपी घेण्यासाठी. आणि त्या थेरपी सेंटर मध्ये खूप चांगला फरक पडला. साधारण 2005-06 ची गोष्ट आहे. त्यावेळेस ती एका सेंटर मध्ये जात होती बारामती मध्ये. आणि त्या सेंटर मध्ये जात असताना तिला गुडघेदुखी, शुगरचा त्रास, बीपीचा त्रास, गाडीवरनं पडल्यामुळे पायाचं हाड फ्रॅक्चर झालं होतं, त्यामुळे चालता येत नव्हतं. आणि 40 वर्ष तिला हार्टचा आजार सांगितला होता डॉक्टरने. 40 वर्षापूर्वी ऑपरेशन सांगितलं होतं, जे आज 2024 चालू आहे. साधारण आईचं वय आता 80-85 आहे. तिचं वय असेल साधारण 32 ते 40 वर्षाच्या आसपास. त्यावेळेस हार्टचं ऑपरेशन सांगितलं होतं. पण तेव्हापासून आजपर्यंत तिने आजही हार्टचं ऑपरेशन केलेलं नाहीये. हे कशामुळं? आपल्या या थेरपीच्या जोरावर. जर माझी आई स्वतःची या थेरपीमुळे जर बरी होऊ शकते, तर या जगातली कुठलीही आई या थेरपीमुळे बरी होऊ शकते, हे 100%.